Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मित्रांनो, आजची आपली सहल आहे ती माळशेज घाटवाट आणि काळू धबधबा. हो, सहल बोलतोय कारण आज आपण जाणार आहे पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात. हा व्हिडिओ थोडा मोठा जरी असला तरी तो गरजेचा आहे, कारण आम्हाला वाटतं की तुम्ही हा निसर्गाचा आस्वाद घ्यावा. तर चला निघूया आपण काळू वॉटरफॉल आणि माळशेज घाट. आपण उद्या ना काळू वॉटरफॉल करायचा ना. तर काळू वॉटरफॉलच्या सोबत सोबत आपण हे ओल्ड माळशेज घाट पण करू. त्याच्यामुळे काळू वॉटरफॉल पण होईल आणि माळशेज घाटाने खाली उतरू. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे एक्झॅक्ट माळशेज घाटावर आलो. इथून एक रस्ता जातो तो MTDC कडे जातो आणि आता आपण सेम माळशेज घाटात जिथे संपतो तिथे हायवे आहे मागे, त्याच्या बाजूलाच आपण इथे मिस्टर पारधी यांचं दुकान आहे, तिथे थांबलेलो आहे आणि इथे आपण आता टेंट लावलाय. आज आपण इथे रात्री इथे स्टे करणार आहे आणि सकाळी खाली उतरणार आहे. तर आपण भेटूया आता सकाळी. नाही, आपण काय केलं असतं, अजून वर आलं असतं ना तर बरं झालं असतं. मी तेव्हा सांगत होता, मी तर बोलत होतो तिथे धबधब्यात जायची गरज तरी काय. तसं नाही, त्या आपण गेलो असतो बघा माळशेज घाटातलं आपल्याला थ्रिलिंग एक्सपिरियन्स लक्षात आला. पण ते घाट किती घाणे काय दिसलं तिथं आपण उद्या जाताना दिसेल ना. आपण खड्डे किती होते, गाडीची वाट लागली एवढी. एवढं ठीक आहे. आता गाडीला तर आपल्या सवय असेल राहिलं. नाही, आता नाही, टेंटचा पण एक्सपिरियन्स आला तिथं आपण फक्त व्ह्यू पॉइंटला जायचं. हा बस. हे तर पिकनिक झालं. पिकनिक वाले थोडी काय करतो मी आता झोपतो. डिस्कस करायचं आपल्याला ट्रेक करायचं. ट्रेकही करायचं आणि पिकनिक हा डोंगरावर जाऊ की कोण. हे किती छोटा आहे. हे नीट किती आहे ना त्याच्या मागे. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आपण आलो एक्झॅक्ट माळशेज घाट चढून थोडंसं वर आणि इथूनच तिथे पाठी बघू शकता तुम्ही. पाठी ते MTDCचे रिसॉर्ट आहे. तर त्या MTDC रिसॉर्टच्या आधी आम्ही इथे थांबलो. इथे आम्ही टेंट लावला होता गाडीच्या जवळच. आता इथून आपण थोडंसं पुढे गेलं की डायरेक्ट आपण जाणार आहे वरून खाली काळू वॉटरफॉलसाठी. तर चला आपण जाऊया आता काळू वॉटरफॉलसाठी. आता पूर्णपणे सगळीकडे तुम्ही बघू शकता पूर्णपणे फॉग आहे आणि आता आपण चाललोय ह्या जंगल वाटेने खाली. थोडंसं पुढे गेलं की तिथून पायऱ्या लागतात आणि त्या पायऱ्या थेट आपल्याला घेऊन जातात काळू वॉटरफॉलला. तर आज आपल्या सोबत आहे मी, मनीष, गणेश, हनुमंत आणि आपल्या कॅमेरामध्ये आपला सगळ्यात इम्पॉर्टंट रईस. आपल्याला नेहमी हा हेल्प करतो, चांगल्या प्रकारे गाईड करतो, त्याच्यामुळेच आपले व्हिडिओ छान होतात. इथून आम्हाला खाली जायचंय. मित्रांनो बघू शकता पूर्ण असा घनदाट रस्ता आहे. झाडी वाढली, खालचं सुद्धा दिसत नाहीये. खाली दगड आहेत आणि पाय सटकतोय अक्षरशः. आम्ही जसं सुरू केलंय तसंच रेस सुरू झाली आहे. अजून तर खूप खाली जायचंय. आता बघूया, आपण हळूहळू जाऊया. आणि इथे एकदमच झाडी एवढी वाढली आहे की खालचं सुद्धा काही दिसत नाही.
हे बघा मित्रांनो, एवढं वाकून जायला लागतं खाली. असा रस्ता आहे, हा पाणी आहे. आम्ही इथून वरतून आलो. पक्ष्यांचे आवाज बघा वेगवेगळे, सुंदर सुंदर छान छान. आता आता खाली चाललो मी वाकून. घनघोर जंगल आहे हे बघा. लेफ्ट क्या राइट? ओके. हे बघा पूर्णपणे वाकून जायला लागतंय मित्रांनो. आज वाटतं बॅग पण जाणार आहे. बघा तिथे एक रिबिन होता, तर असा वाकून चाललो आम्ही. आता इथे पण एक रिबिन आहे. मित्रांनो इथे बघू शकता बघा, पूर्ण पाणी खळखळात ह्या ह्याच्यातून वाहत आहे. अजून आपल्याला भरपूर लांब जायचंय, त्या साईडला आपल्याला पूर्ण जायचंय. तर आता बघूया. नेचर आता आम्हाला दिसायला लागलंय थोडं थोडं. फॉग बघू शकता तुम्ही, ढग येत आहेत जात आहेत कंटिन्युअस. आणि इथे जंगल बघा, ही अशी पाऊल वाट, यातून जायला लागतंय. हो इथे काटेची झाडं पण आता असे उतरायला लागलंय. सुरुवात केली उतरायचे आणि कठीण आहे. पूर्ण पाण्याचा खळखळाट आवाज येतोय, इथून पाणी वाहतंय. इथे बघा हा उतरतोय पकडून पकडून. रॉक पॅच उतरायचा आहे. आजा राईस ने उतरतोय तिथून बघा. थोडासा पाण्याचा खळखळाट येतोय. जा जा जा. तर आपल्याला पहिल्या वॉटरफॉलचं दर्शन इथूनच होतंय. पण हा काळू वॉटरफॉल नाही आहे, तर हा नॅचरल स्ट्रीम आहे. आता मी उतरतो, प्रयत्न करतो. येले हा तुम्ही बघू शकता. हा जो खडक आहे बघा, वी कांट पुट लेग, एवढा रिस्की आहे. आता हे बघा इथे हा पण खडक पूर्ण रिस्की आहे. हा निसरडी वाट आहे, पूर्णपणे जंगलातली निसरडी वाट. त्यातून आता मार्ग काढतायत हळूहळू. हा आहे काळू वॉटरफॉलचा थ्रिलिंग. खूप क्वचित लोक आणि खूप कमी लोक इथे करतात हा ट्रेक. पूर्ण जंगल आहे. इथून दगड कधी खाली बघू शकता तुम्ही, इथे दगड कसे खाली येत आहेत. तर आता आपण जाऊया त्या वॉटरफॉल पर्यंत. No, 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 no. Oh
आमचे ब्रदर इतर पडले, कारण ते सुकलेली दांडी पकडले आणि इथून तुटला होता तो, ते खाली पडले आणि त्यांना थोडंफार लागलेलं आहे. आता उद्या कळेल किती काय लागले, तर ते झालं तर झालंय. पण हे जे येतोय हा कुठला म्हणजे काही मार्ग आहे की आपण आता फक्त काळू वॉटरफॉलला जायचं? काळू वॉटरफॉलला तर जायचंय, तो सवर्णेचा आहे, तो खालचा आहे, तो काय पिकनिक पॉईंट आहे. हा आपण आहे ना वरतून माळशेज घाट कळलो ना, तिथून खाली उतरतो, हा ओल्ड माळशेज घाट आहे. त्याच्यानंतर मग बाय रोड गाड्यांसाठी तो बनवला तो वेगळा. पण पूर्वीच्या काळात इथनं ट्रेडिंग व्हायचं, व्यापारी हा व्यापारी इथून नाणेघाट, नाणेघाटाला हा ऑप्शन हा ऑप्शन होता. समजा नाणेघाट बंद झाला तर मग इकडे यायचं. त्याच्यामध्ये 2 घाट आहेत, नाणेघाट आणि हा माळशेज घाट. इथनं वरती जुन्नरला जायचे, खाली मग समुद्राकडे प्रॉपर व्यापारी मार्ग. हा व्यापारी मार्ग आहे. मग मला वाटतं नाणे घातलं ते टोल घ्यायचे. हा तिथं टोल घ्यायचं. तो स्किप करणं हा कदाचित तसा पण असेल. हो टोल वाचवण्यासाठी इकडनं थोडासा छोटा आहे. पुढे गेल्यानंतर पाण्याचे टाके वगैरे म्हणजे जे पाण्याचे रिसोर्सेस तयार केलेले होते. म्हणजे हा प्रॉपर घाट मार्ग. हा इथे रिबिन पण लावलेला आहे आणि आता आम्ही पुढे चाललोय. हा हे पुढे चाललोय आता आपण. ओम गणपतये नमो नमः. तर मित्रांनो आता आपण जवळपास अर्ध्या रस्त्यात आलोय, अर्ध्या खाली आलोय. एवढा सुंदर निसर्ग आहे ना की आम्हाला राहावलंच जात नाही. आम्ही प्रत्येक 5 मिनिटांनी जवळपास 10 ते 15 मिनिटं तो नेचर एन्जॉय करतोय, फोटो काढतोय, खूप मजा येते. आणि रिस्क सुद्धा आहे. इथे बघाल तुम्ही पाठीमागे ना, इथे जस्ट पाय ठेवला ना तर मनुष्य घसरत येतो. तर शक्यतो तुम्ही पावसात इथे येऊच नका. आणि जे शहाणे लोक आहेत ते सहसा पाऊस झाल्यानंतर उन्हामध्येच येतात. तर हा असा रिस्की आणि थ्रिलिंग आमचा काळू वॉटरफॉल वरतून खाली म्हणजे जुन्या माळशेजच्या घाटातून खाली आम्ही करतोय. खूप मजा येते. हे तुम्ही बघू शकता इथे गणेशांची मूर्ती आहे आणि आपले हे गणेश बघा कसे खाली चालले हळूहळू. आणि त्यांच्याबरोबर आहे हनुमान. म्हणजे 2 देव आपल्याबरोबर ऑलरेडी आहेत. त्याच्यामुळे रिस्क जरा कमी आहे आम्हाला. तर चला आता असंच आपण थ्रिलिंग प्रवास पुढे कंटिन्यू ठेवू. आणि आता पुढे जर आपण जाऊ थोडंसं तिथे पाण्याचं टाके, तिथे थोडा रेस्ट करू. चलो. बसूनच इथून आम्हाला जायला लागतंय कारण पाय खूप सटकत आहेत. आराम से जाओ. मेरे लिए रुकना उधर. हे बघा बाजूलाच कसे वॉटरफॉल आहेत, मस्त छानसं मजा येते. छोटे छोटे इथे बाजूला नेचर आहे फुल. आता आमचा सुपरमॅन गेलेला आहे खाली, तो व्यवस्थित गाईड करतो. तर असा हा निसर्ग रम्य बघू शकता. ढग बघा खाली आले, किती फॉग आहे. वाव, जस्ट अमेझिंग. इथून वरतून आपण खाली आलेलो आहे. खूपच सुंदर. काय एक्झॅक्ट काय तिथं पाण्याचा टाका आहे इथे. बऱ्यापैकी डीप आहे. आपल्या प्रेक्षकांना दाखवताय का तुम्ही जरा? हा आहे ठीक ना, आहे. दाखव. हा बघा पाण्याचा टाका आहे. पिण्याला इथं नाहीये. हा पूर्वीच्या काळी पिण्यासाठीच होतं. इथे एक आहे, तिकडे एक आहे. 2 पाण्याची टाकी आहेत. 2 आहेत 2. आता आपण ऑलमोस्ट अर्ध्या रस्त्यात आलो. हा अर्ध्याच्या वर आलो आपण आता. आता फक्त आता हे ट्रॅव्हल्स मारला ना की खालीच जाऊ. 1-2 किलोमीटर. ह्या वर्षी आपल्याला कारवी कुठे दिसलेली नाही. ही फर्स्ट कारवी दिसलेली आहे आपल्याला. हे मला वाटतं 7-7 वर्षांनी येते ना, तर वेगवेगळ्या ठिकाणी ती डेट ऑफ बर्थच्या हिशोबाने असेल. कारण आता कुठेच नाही दिसली. रिजन वाईज हा रिजन वाईज वेगवेगळी असेल. इथे आता ह्या वर्षी फुललेली आहे. बरं मी काय होतो ब्रदर, हे काय भरपूर ठिकाणी बघायला भेटतं. ही हळद आहे ना, ही जंगली हळद आहे. हे जे पानं आहेत ना हे जंगली हळदीचे आहेत. रब केलं का पिवळं होतंय. हा बघ झालं टी शर्ट पिवळं. हा चप्पर झालंय. वाकून या वाकून.
टाटाचं करून नाव आहे, इथूनच पडलंय का? एवढं मोठं झालं ना जंगल. खूपच जंगल आहे. जंगलातली वाट आहे. कोण धरतो काल एकदा झालंय. लोटन नाही तुटेल, चेक करून एक बार चेक करू. हे बघा मित्रांनो, डोंगर कोसळलेला आहे. लँडस्लायडिंग झाले म्हणजे हे बघा किती मोठं मोठं दगड आहे. झाड पडलं बघा खाली. हे बघा हा, त्यामुळे जास्त पावसात यायचं नाही इथे. या महिन्यात ऑक्टोबर महिन्यात स्टार्ट करायचे आहे या सगळ्या ठिकाणी यायसाठी. हे बघा, नाहीतर असा डोंगर कोसळतो रस्त्यावर आणि काय काय पर्यटक असतात अटकतात रस्त्यावर. हां, चला पुढे जाऊ आपण. हे बघा, ते झाड पण तुटलेलं आहे. इथपर्यंत आलंय डोंगर तुटून कोसळलेला आहे बघा. हा बघा, इथे आला डोंगर एक. हा इथे एक. हे बघा इथे आलेलं एवढा मोठा. जबरदस्त. चला कलर केलं का? ते नॅचरल आहे. हे बरोबर आहे. ऍक्च्युली आम्ही रस्ता वाघाचे चुकलेलो. पंजे आहेत. आम्ही लेफ्ट साईडला निघून गेलो होतो. तो डायरेक्ट रस्ता खाली परत आम्हाला त्या नदीकडे नेत होता. आता आम्ही जेव्हा राईट साईडला आलो, या रईसने आम्हाला गाईड केलं, तेव्हा इथून आम्हाला आता प्रॉपर रस्ता दिसतोय. हाच प्रॉपर रस्ता आहे असं समजून आता आम्ही पुढे जातोय. बघूया काय बघतं. आणि तुम्ही बघा इथे आता पक्ष्यांचा मस्त किलबिलाट, खूप सुंदर आवाज यायला लागलाय. सोबत वाहणारा झरा, अतिशय सुंदर निसर्ग आहे. काय ते? बघू शकता घनदाट असं जंगल, खूप सुंदर वातावरण पण खूप सुंदर आहे. जंगल खूप सुंदर आहे, मजा येते. थोडीशी भीती आहे पण खूप सुंदर. बघा किती छान आहे ते. आता आपण पठारावर आलो. पठार, आता हा ट्रॅव्हर्स आहे, पूर्ण प्लेन वॉक आहे. त्याच्यानंतर आपल्याला खाली नदी क्रॉस करायची आहे बस.
आता ऑलमोस्ट आपला 75% झालेला आहे. तर बघूयात, थोडा पावसामुळे थोडा अवघडच गेला, पण ठीक आहे. आता बघूया, अजून एक 15-20 मिनिटात आपण खाली पोहोचू. चला. मित्रांनो, तुम्ही बघू शकतात आता इथे आपल्याला ट्राय रस्ता लागलाय. एक जातो हा लेफ्टला, एक इकडे जातो हा उजव्या साईडला. ऍक्च्युली आपण जेव्हा चिपटी गावातून येतो, सावर्णे गावातून, तेव्हा आपल्याला इथून यायला लागतं. इथून आपण येतो आणि लेफ्ट साईडला हा काळू वॉटरला जातो. आता आपण आलोय ऍक्च्युली इथून माळशेज घाटातून आपण खाली आलो. त्यामुळे आपण आल्यानंतर आता आपण राईट घेतलाय. आता आपण ह्या राईट साईडला चाललोय काळू वॉटरफॉलकडे. आपण त्या कॉर्नरवर ना एक 10 मिनिटाच्या अंतराने आपण इकडे आलो. हा काळू वॉटरफॉलचा व्ह्यू पॉइंट आहे. तो तिकडे दिसतो तो काळू वॉटरफॉल, आणि तो त्याचा जोडीदार, आणि तो छोटा दिसतो तो रिव्हर्स वॉटरफॉल आहे. आणि त्याच्यावरती आहे तो आडराईचं जंगल आहे. त्या तिथून आपल्याला व्ह्यू पॉइंट छान दिसतो आडराईच्या जंगलवर. आणि ह्या साईडला गेला तर ती तोलारखिंड, तिकडे जी दिसते ती छोटी, ती तोलारखिंड आहे. ह्या तोलारखिंडीवरनं आपल्याला तो हरिश्चंद्रगड आणि त्या ढगामध्ये लपलाय तो तारामती सुळका आहे. आणि त्याच्या बाजूला आपल्याला रोहिदास दिसतो. तर आता आपण ह्या पाण्यात, ही रिव्हर आपल्याला क्रॉस करायची आहे, आणि रिव्हर क्रॉस करून आपल्याला तिकडे जायचं सेकंड फ्लोअरला काळूचा. तर आपण आता फास्ट जाऊया. हा बघा मित्रांनो, लय अवघड रस्ता आहे काय. तिथून आमचे 2 मावळे इथे थांबलेले आहे. ते येतील आता का माहीत नाही. तो सोपा होता. आहे तर या मग तिथून रस्ता. ब्रदर वरतूनच या. आले या. आद्या सावकाश पाय पिसलं बघा. या इथून या. नेक्स्ट आराम से आरामात आद्या हो का. तिथे साईडने
जबरदस्त. चला चला. हा रिव्हर क्रॉसिंग झाली आहे. ऍक्च्युली आज फोर्स कमी आहे, पण तरी पण आमचे पाय असे त्या साईडला घेऊन जात होतो. पण जेव्हा भर पाऊस असतो तेव्हा इथे फोर्स खूप असतो. तर अशा प्रकारे हा एक आमचा नवीन थ्रिल झाला आहे रिव्हर क्रॉसिंगचा. छोटी आहे पण मस्त आहे, मजा. आणि पाणी बघू शकता तुम्ही किती क्लिअर आणि किती छान आहे. आपण बघू शकता मागून हा एक वॉटरफॉल आहे. हा वॉटरफॉल पण तिकडनंच येतो सिद्धेश्वर डॅमच्या बॅक वॉटरफॉल. आणि हा इकडे काळू आहे. आता तुम्हाला दिसत नसेल पण दोघांचा संगम इथं होतो आणि इथून मग ॲक्च्युली काळू नदी ही सुरुवात होते. तर हा एक संगम आहे, छान आहे. आता परत आम्हाला एक रिव्हर क्रॉसिंग करावं लागणार आहे. तर बघूया आता कसं होतंय. आमच्याकडे काही दोरी वगैरे काही नाही आहे. आता स्वतःच्या रिस्कवरतीच चालतो. मित्रांनो अशा प्रकारे आता ही सेकंड रिव्हर क्रॉसिंग चालली आहे. थोडंसं रिस्की आहे, पण पाणी बघू शकता तुम्ही किती नितळ आहे, किती छान आहे, किती सुंदर आहे. खूपच आहे. नीट 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 नीट, आरामात आरामात. ए रईस इसको देख, ये देख गिर गया. दुसरा प्रयत्न सुरू आहे. एक तिकडनं एक इकडनं, तो दुसरा तिकडनं परत आलाय. बघा बघा फोर्स एवढा आहे. दुसरा प्रयत्न चाललाय. खाली डीप पण आहे, फोर्सफुली पण आहे. वाटतंय आपल्याला एवढूच आहे पण तरी कठीण होतंय. आणि थोडीशी हडबडी चालली आहे. बघा दोघांचं डिस्कशन चाललंय इथे. परत रिव्हर्स झाले म्हणजे नाही जमत आहे. मला वाटतं आता बघतो आम्ही कसं जमतं कसं काय नाही, मी बघतो. आणि अशा प्रकारे दुसरा रस्ता मिळालाय. त्या दुसऱ्या रस्त्याने रिव्हर क्रॉसिंग करतोय. इथे फोर्स खूप आहे, वाटतंय आपल्याला छोटंच आहे. आणि अशा प्रकारे रिव्हर क्रॉसिंग चाललेली आहे. पाण्याचा आवाज खूप जोरात येत असेल माझ्या आवाजापेक्षा. बघा ते मोठा दगड आहे, खाली खूप मोठं फोर्स खूप आहे. चालू की नहीं? हाँ चलो आजा आजा बैक 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 बैक
आहे चालू शूज काढू राहू दे हळू आधार का बस हे चालू यावा आम्हा पाय पाय उचलू नका आजा अभी चालू दे हात दे उसका हात दे इजी मग साफर घेत होता हात दे तिला कटे कर चालू आहे का नाही सेकंड पण आता मेन रस्त्याने मेन रस्त्याने मी हात दे इकडे हात हाँ चला हाथ दे रईसला हाथ दे रईस हाँ रईस को सेवर हाँ उसका छोड़ दे आप नदीवर तुम्ही मस्ती करता ना तिथे भवरा आहे त्याला तिथे अडकला ना मरशील तेव्हा भवरा येतो आता झाला पाय कापतात त्याचे याचा हात आदर हा हा आम्ही नदीच्या ह्या वाहणाऱ्या पाण्याच्या कडेकडेने आता जातोय. थोडी रिस्की आहे, बघा कसं यायला लागतंय. मी असं करत आता थोडं खाली येऊन पुन्हा वर खाली सुरू आहे. मी मागे काढून वाटतो लवकर जा लवकर, बॅटरी कमी. मित्रांनो हा बघा फोर्स, तुम्ही बघू शकता पाणी बघा किती आणि किती पांढरं शुभ्र आहे. इट्स लाईक अ मिल्की वॉटर. इट्स अमेझिंग रिअली. आणि तो आहे वर तो काळू वॉटरफॉल. वाव, जस्ट वाव. तो तिकडे तुम्ही मागे बघू शकता, तो एक भैरवगड आहे. मोरुशी हा जो इथे दिसतो हा भैरवगड आहे. आणि असा हा पूर्ण माळशेज घाट आहे. आता इथे माझ्या मागे बघू शकता तुम्ही, हा आहे काळू वॉटरफॉल. तुम्ही टप्पे बघू शकतात, 1 2 3 4 आणि खाली एक आहे तो 5. टोटल 5 टप्प्यात हा वॉटरफॉल खाली पडतो. तर आता आपण काळू वॉटरफॉलला इथे येऊन पोहोचलोय. प्रकारे आम्ही माळशेज घाटातून खाली येऊन काळू वॉटरफॉल कंप्लीट केलेला आहे. चलो बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, काळू वॉटरफॉल करून आता आम्ही ॲक्च्युली माळशेज घाटावरून वर जाण्यापेक्षा सावर्डेचा एक्सप्लोअर करायला इथून आलो आहे. इथे चिपटी आणि सावर्डे गाव आहे, तर त्या ठिकाणी आपण चाललेलो आहे. आता आम्ही चाललोय, गाडीत बसलोय, दुधाची गाडी. दुधाच्या गाडीत आता बघा ह्या साईडला बघा
आहे